आई घालते माझ्या केसांची वेणी. आईने बांधलेली वेणी मला खूप जास्त आवडते. असं लहान असताना शाळेत असताना आई 2 वेण्या घालायची की नाही. आता केस एकदम छोटी झालीत, कटिंग केलेले. 2 वेण्या काही येणार नाही, एक वेळी. लाल कलरची रिबीन शाळेमध्ये अगोदर घालून जायचो. तर आता आहे घरी आईला बोलू मस्त एक केसांची एक वेणी घाल, मस्त घट्ट अशी. तेल तर नाही लावलंय पण आता गरमा पण होते, म्हणलं मस्त वेणी घालते आई आहे तर मस्त छोटीशी वेणी झाली माझी. मध्ये मध्ये तुम्ही केस निघाली पण ठीक आहे हे नाही. छोटे किती होते 2 वेण्या, शाळेला जायचे तर एवढे लांब व्हायचे. आता एकच होते. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर आज आहे मंगळवार आणि आज आहे अंगारकी संकष्टी, त्यामुळं उपवास आहे आज. त्यामुळं घरामध्ये सगळं उपवासाचं बनणार आहे. आईने खिचडी बनवले साबुदाण्याची, ती खायची आहे मला. प्लस आज मोदकसुद्धा बनवायचे आहेत आणि जेवण तर बनवायचं आहेतच आपल्याला. तर आजचं आमचं मस्त डेली रुटीन चालू झालेलं आहे. आई आलेली आहे घरी, तर आईला किचनमध्ये आता मला मदत करायची आहे. तर चला आपण आजच्या ब्लॉगिंगला सुरुवात करूया. तर या खिचडी खायला. मी आणि आई खिचडी खातोय कारण आज आहे संकष्टी. मग संकष्टी असली की खिचडी बनतेच घरी. तर आईने खिचडी बनवले मस्त गरम गरम, ती खाते. आणि आता परत मोदक बनवायचे, जेवण करायचं आहे. आमची काही ना काही कामं चालूच आहेत. प्रीत गेल्या ऑफिसला, पप्पा गेले शेतावर. तर आता पटापट खिचडी खातोय आणि मोदकांच्या तयारीला लागते. तसं मी काय करणार नाही, आईला फक्त थोडी नॉर्मल मदत करीन. मला काय एवढे जमत नाहीत पण प्रयत्न करीन करण्याचे. तर आत्ता आले मी किचनमध्ये आईला थोडं मदत करण्यासाठी. जेवण पण बनवायचं आहे, मोदक बनवायचं आहे. तर पहिले मोदकांची तयारी करायची मेन म्हणजे. ते मला दाखवते काय काय करणार आहे ते मी. तर इथे आईने गूळ कापून घेतला आहे आणि मला बदाम बारीक करायला सांगितलं आहे. पण मी काय बारीक डायरेक्ट वरवंट्यानेच करते. कामाची माणसं आहोत मी. अजून असं पटकन होतं म्हणून मी असं करणार आहे. कापायला जाम वेळ लागतो, त्यापेक्षा असं घ्यायचं. लसूण ठेचायचं घेतलं आहे मी, त्याच्यामध्ये असं ठेचते की झाले बारीक. तर ही माझी ट्रिक आहे. तर आता आई करते बिरड्याची भाजी. संकष्टी असली की बिरड्याची भाजी झालीच पाहिजे. तुमच्याकडे संकष्टीला काय बनतं भाजीमध्ये मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पूर्ण उपवास नसतो आमचा, भाजी भात खाऊन असतं हे नाही. भाजी भात खायचं, चपाती खा, भाकरी खा, खायचं. सुकी बनवतेस की रस्सा बनवतेस? रस्सा गुळ टाकून. मग सांबड गोड. हां आंबट गोड. गुळ थोडं आणि चिंच थोडं. पाणी ठेवतो वरती. आणि इकडे आपली चव रेडी आहे मोदकांमध्ये भरण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे ती टेस्ट करून बघायची जरा. मोदक करण्याच्या अगोदर चव टेस्ट केलीच पाहिजे. चालेल, जास्त ओढ पण नाही झालं, परफेक्ट आहे, यम्मी. तर इकडे ऑलमोस्ट मोदक तयार झालेले आहेत, बघू शकताय. काही थोडेसे तुटले ते मी केलेत प्रयत्न. आणि हे जे खाली पान आहे ते बासमती तांदळाचं पान आहे, त्यामुळं मोदकांना वास मस्त येतो. मला केसर लावायचे अजून आणि आई मोदक करते. 2 राहिले आहेत ना शेवटचे? 2च राहिलेत, संपले सगळे पटापट. जास्त काय केले नाही आज. पटकन माणसं येतील खायला कामावरून. थोडेसेच केले. आई मस्त करते. तर मला केशर लावायचं काम आहे. तर चला, मस्त मोदकांना मी केशर लावलं इथे. आता गॅस लावला आईनी. तर मस्त शिजत ठेवायचे. आई किती वेळ ठेवतात? 15 मिनटं. मग मोदक रेडी. तर आईने ते नैवेद्य दाखवले देवाला, असे झाकून ठेवलेत. मोदक मस्त रेडी झालेत. तर या, गणपती बाप्पा मोरया. मोदक रेडी, मस्त झालेत, एकदम टेस्टी टेस्टी. हाय, ती बघ तुझी मैत्रीण आली. काय आणलं हिला खाऊ? ए नको रे, हात लावू प्रीत. ओ माय गॉड, माझ्यासाठी फळं घेऊन आलात तुम्ही. किती काय काय आणतात आजारी पेशंटला सगळीजण. गप्प रे, द्या. काय आणलंस?
ड्रॅगन फ्रूट. थँक्यू. मोर्या हे नैवेद्य दाखवलंय. खाणार का मोदक? फ्रेश हो पहिले. ओ माय गॉड. तर आज प्रीतनी कॉफी घेऊन आली. इकडे ये ना, समोर ये ना. असा ब्लॅक कॉफी. मॅगी नाही ती, मॅगी नाही ना, कॉफी. ब्लॅक कॉफी घ्या. बापरे. आज प्रीतनी सगळ्यांना दिलंय. प्यायची आहे पप्पा. म्हणजे काय लिंबू पिळस काय? सगळं पेरलंय. सगळं पिळलं. मला माहिती आहे तुझी रेसिपी काय असतं ते. ओके मंडळ, आभारी आहे. थँक्यू. अरे बघ, त्याच्यात गूळ टाकतं, लिंब काय ना काय टाकत असं. वेगळ्या पदार्थ त्याची वेगळ्या पद्धतीने त्याची असतं. ब्लॅक कॉफी टेस्ट बघून सांग. पी पहिले. A few moments later. आता जरा वरती आलोय मस्त हवा खाण्यासाठी. एवढी हवा सुटलंय. आवाज येत असेल तुम्हाला. मस्त वाटते जरा. मी परत एकदा वरती आलो कारण की वरती आम्हाला फुल नेटवर्क असतो. मग वरती आलोय जरा ब्लॉग अपलोड करण्यासाठी. मस्त चहा घेतला. चहा नाही, आज कॉफी घेतली. ब्लॅक कॉफी घेतली. प्रीतनी बनवली होती स्पेशल. आता आज परत थोडी भूक लागली मला. मग आईला सांगितलं थोडं तिखट शिरा बनव. ती आई खाली बनवते, तर मी जाईन थोड्या वेळात खायला. तर या मस्त गरम गरम शिरा खायला. हां हां हां, मस्त बनवलं आहे आईने गरमागरम. तर या उपमा खायला, शिरा खायला. आई एवढं घेतलंय खरं, पण मी संपेल काय मला? थोडं खाशील ना? अरे नवरा माझा वरती काम करतोय, तो लवकर यायचा आहे. थंड होईल शिरा. एक नंबर. तुझ्या हातची टेस्ट नाही येणार मी जसं करतो. रवा भाजायचं सांग. दुसऱ्याने गेलं की खायशी वाटतं, स्वतःने गेली की एवढं खायशी नाही वाटत है ना. ये खायला प्रीत. त्याला आवाजच नाही येणार वरतून. बॅक टू वर्क. आता आता गवत वाढायला लागलं है ना. मस्त वाढलंय बघ, पाऊस पडलाय तर. ही प्रीतची ट्रिक आहे ना प्रीत. छोटे छोटे पाट लावले गवताचे, मग ते वाढतात है ना प्रीत. गवत काढायला आवडतं. मी जरा फेरफटका मारते. आणि आमच्या झाडाला पपई लागलेत. झाले की या खायला. हां, खूप मेहनत घेतली आम्ही झाडासाठी. कुंडीमध्ये पहिले रोपं तयार केली, मग लावली. आणि हे ते बासमती तांदळाचं झाड आहे. ह्याची पानं भात करताना टाकायची, मस्त वास येतो. आणि ही अबोली. बोला गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वाता विघ्नाची. निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्नाकाचीच गौरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उठी कुमकुम केशरा. हिरे जडी मुख प्रसाद. गणपती बाप्पा मोरया. हा माझा. दाखव. थँक्यू. खाला पण पटकन बघ. अर्धा खालेला आणि मग चेस करतोय.